चांगला वर मिळावा या उद्देशाने केवळ मुलीच किंवा स्त्रिया भगवान शिवची उपासना करू शकतात असे नाही, तर ज्याला खरोखरच शिवतत्वांशी जोडायचे आहे तो प्रत्येकच व्यक्ती भगवान शिवची पूजा आराधना करू शकतो। आणि भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना। या महिन्यातील सोमवारी केले गेलेल्या भगवान शिवच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। भगवान शंकरांना पांढरी फुले अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे शक्य असल्यास पूजेत पांढऱ्या फुलांचा वापर करावा। तसेच पूजेसाठी शिवलिंग, 2 विड्याची पाने, गणपती, हळद कुंकू, अष्टगंध। हळद कुंकू शिवजीला वाहत नाही, पण बाप्पांच्या पूजेसाठी मी ते घेतले आहे। तांदूळ, कापूर, दिवे, नंतर अभिषेकसाठी लागणारे दूध, बाप्पांच्या पूजेसाठी 21 दुर्वा, पंचामृत, भस्म, गंगाजल, फळे आणि बेलपत्री आपल्याला घ्यायची आहे। कुठल्याही पूजेच्या आधी दीपपूजन करणे महत्त्वाचे मानले जाते, कारण दिवा हा सकारात्मक ऊर्जा आणि शुभतेचे प्रतीक आहे, त्यामुळे नकारात्मकता दूर होऊन वातावरण पवित्र होते। त्यानंतर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प करायचा आहे। उजव्या हातामध्ये थोडे पाणी आणि अक्षता घेऊन संकल्प करायचा आहे। संकल्प करताना मम नाम, तुमचे जे नाव असेल ते आणि गोत्र म्हणायचे आहे। अद्य श्रावण सोमव्रत करिष्ये इति संकल्प, असा संकल्प करून आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून नंतर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे। अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्वशीर्षचे पठण करायचे आहे व बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। सर्वप्रथम पाण्याने, नंतर दूध व पंचामृताने शिवलिंगवर अभिषेक करून घेतला। तसं तर पूर्ण श्रावण महिनाच खूप पवित्र मानला जातो, पण या श्रावण महिन्यात 5 व्रत करणे खूप पवित्र मानले जाते। पहिले व्रत श्रावण सोमवार व्रत। हे व्रत केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते व मन शांत होते। दुसरे व्रत मंगळागौरी व्रत। तिसरे व्रत नागपंचमी। अशी मान्यता आहे की हे व्रत केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात। चौथं व्रत प्रदोष व्रत। वर्षातील कुठलाही प्रदोष व्रत तुम्ही करू नाही शकले तर श्रावणातील प्रदोष व्रत करू शकता। आणि 5वे व्रत आहे श्रावण शिवरात्री। अभिषेक करताना शिवजीच्या पंचाक्षरी मंत्राचे किंवा महामृत्युंजय मंत्र किंवा शिवजींच्या 108 नावांचे उच्चारण आपल्याला करायचे आहे। अभिषेक पत्राने अभिषेक करताना शिवलीलामृतमधील 11व्या अध्यायाचे पठण पण आपण करू शकतो। अभिषेकनंतर शिवलिंग कोरड्या कपड्याने स्वच्छ करून त्यावर भस्म किंवा चंदन लावून घ्यायचे आहे। पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळाची शिवमूठ वाहायची आहे। शिवमूठ वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वर देवा, सासू सासरा धीरत भावा, ननद जावा, भ्रातारा नावळती आहे ती आवळती कर रे देवा, असे बोलून शिवमूठ वाहायची आहे। नंतर शिवजीला बेलपत्रे वाहून फळांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। व शेवटी गणपती व शंकराची आरती करून शिवमुठाची कहाणी वाचायची आहे।